नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी हिंदू धर्मसभेमध्ये ख्रिश्चन धर्मगुरूंना ठार मारणाऱ्यास 11 लाख रुपये बक्षीस जाहीर करणार असल्याचं वक्तव्य केलं होतं. या वक्तव्याविरोधात संतप्त झालेला ख्रिश्चन समाज आक्रमक झाला असून आज अहिल्यानगर शहरातील ख्रिश्चन समाजाने धर्मगुरूंच्या उपस्थितीमध्ये जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांच्याकडे व पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी करून आमदार गोपीचंद पडळकर यांच्याविरुद्ध तत्काळ गुन्हा दाखल करावा व त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी अहिल्यानगर शहरातील सर्व ख्रिश्चन समाज बांधव उपस्थित होते. आम्ही जे निवेदन घेऊन पडळकरच्या निमित्ताने या कलेक्टर साहेबांना भेटण्यासाठी आलो होतो, ते निवेदन कलेक्टर साहेबांनी आपलं स्वीकारलेलं आहे. त्याची पूर्ण माहिती घेतलेली आहे की निवेदनामध्ये काय आहे. निवेदनामध्ये जे आहे की पडळकर यांनी सैराट करायला सांगितलेलं आहे. जे धर्मगुरू आहेत, जे पास्टर्स आहेत, खेडेपाड्यात फिरत आहेत, त्यांना ठोकले तर तुम्हाला 5,000 रुपये 5 लाख रुपये आणि त्यांचं मर्डर केला तर 11 लाख रुपये देण्यात येईल असं त्या निवेदनात म्हटलेलं आहे. आणि त्या संबंधाने आम्ही कलेक्टर साहेबांना ते निवेदन दिलेलं आहे. कलेक्टर साहेबांनी ते निवेदन स्वीकारलेलं आहे आणि निवेदन स्वीकारून त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की बाबा जे निवेदन तुम्ही दिलेलं आहे ते गोपीचंद पडळकर यांच्यावरती आम्ही कार्यवाही करणार आहोत. मी पोलिसांकडून माहिती घेतो आणि त्याच्यावरती कारवाई करतो असं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे. आणि त्यांनी हे आश्वासन दिल्यामुळं आपण आता आपल्या घरी जाणार आहोत. पण जर ह्या आश्वासनावरती जर ठोस कारवाई झाली नाही तर याही पेक्षा तीव्र आंदोलन आपण करणार आहोत असं त्यांना सांगितलेलं आहे. या ठिकाणी सन्माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना आम्ही निवेदन देण्यासाठी सर्व ख्रिस्ती बांधव व सर्व धर्मगुरू या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत आणि त्यांना निवेदन दिलेलं आहे. गेल्या काही दिवसापूर्वी गोपीचंद पडळकर हे आमदार यांनी जे बेफाम वक्तव्य करून ख्रिस्ती धर्मगुरू यांची सुपारी दिलेली आहे, त्यांना 11 लाख रुपयाची सुपारी देऊन त्यांना जीवे ठार मारण्याची त्यांनी जे वक्तव्य केलेलं आहे त्याचा आम्ही जाहीर निषेध केलेला आहे. आणि सन्माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना आम्ही निवेदन देऊन आमची जी व्यथा आहे ते त्यांच्या समोर मांडलेली आहे. आणि त्यांनी देखील आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की लवकरच या सर्व गोष्टीची सत्यता बाळगून आम्ही त्याच्यावर कारवाई करू. गोपीचंद पडळकर यांनी जी आमची बहीण ऋतुजा हिने जी आत्महत्या केली त्या गोष्टीचा त्यांनी धागा पकडून राजकारण करून आणि त्या गोष्टीला त्यांनी वेगळं वळण दिलेलं आहे. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही धर्मांतर करतो, परंतु ती आमची बहीण जी आहे तिने जी आत्महत्या केलेली आहे तिच्या दुःखात देखील आम्ही सर्व ख्रिस्ती बांधव आम्ही सर्व पूर्ण मनाने तिच्या बरोबर आहोत. त्यांच्या दुःखामध्ये आम्ही सहभागी आहोत. जर कोणी यदाकदाचित जर कोणी दोषी असेल तर त्याच्यावर कठोर ते कठोर कारवाई करावी. आम्ही कुठल्याही त्याला समर्थन करत नाही, परंतु या अनुषंगानं एक आमच्या ख्रिस्ती लोकांबरोबर जो लपंडावचा डाव खेळला जात आहे, जे धर्मांतरांचं बिल आणण्यासाठी हा जो कुभांड रचण्यात येत आहे, या सर्व गोष्टीचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करत आहोत. जर त्यांच्यावर जर कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही तर येणाऱ्या दिवसात आम्ही आमचं आंदोलन अतिशय तीव्र करू. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.